एक दिवस समुद्रापलीकडचं एक गाव म्हणून या ठिकाणी जोरदार चर्चा या ठिकाणी होत आहे. मच्छीमारांनी तर त्याला IPL ची स्पर्धा असं सुद्धा नाव ठेवलं आहे. ते म्हणजे विनाशकारी आणि मासेमारीचा भस्मासूर LED लाईट फिशिंग ही सातत्याने या किनारपट्टीच्या भागामध्ये होताना दिसते. आज या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय नितेशजी राणे साहेब हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, किंबहुना या मत्स्योद्योग खात्याचे मंत्री आहेत. तरी सुद्धा आज छोट्या मच्छीमारांना या ठिकाणी कुठेतरी दुजाभाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. आम्हाला समाधानकारक कामगिरी ही फिशरीज खात्याकडून या ठिकाणी दिसून येत नाही. सातत्याने मच्छीमार फिशरीज खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आहेत, त्याची चर्चा करतायत, परंतु सातत्याने एखादी दुसरी नौका पकडून या ठिकाणी थातूरमातूर कारवाई करण्याचं काम हे मत्स्य विभाग या ठिकाणी निश्चितपणे करते. खरं तर आज या LEDचा भस्मासूर ज्याला आपण म्हणतो याचं गोडाऊन म्हणाल तर सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या मतदारसंघातील देवगड बंदरामध्ये आहे. परंतु त्या स्थानिक बोटींवर कोणतीही कारवाई न करता त्यांना राजाश्रय देत आज या ठिकाणी LED सारख्या भस्मासुरापासून पारंपरिक मच्छीमारांना, छोट्या मच्छीमारांना, ट्रॉलर धारकांना या ठिकाणी मच्छीपासून मुकावं लागतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये आज कर्जबाजारी होऊन हा मच्छीमार हवालदिल झालेला. म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक 10/4/26 रोजी या ठिकाणी मत्स्य विभाग कार्यालयावर सन्माननीय माजी आमदार वैभवजी नाईक साहेब, सन्माननीय परशुरामजी उपरकर साहेब या आमच्या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली LED लाईट फिशिंग आणि सध्या मच्छीमारांचा वाढलेल्या तेलाच्या किमती, डिझेलच्या वाढलेल्या किमती या दोन्ही मुद्द्यावर शुक्रवारी एक मोठा विराट मोर्चा या कार्यालयावर आम्ही घेऊन जाणार आहोत. त्यासाठी सर्व मच्छीमार बांधवांना या ठिकाणी मी निश्चित आवाहन करतो. सर्व रापणधारक, सर्व संस्था, सर्व बोट मालक, पातधारक, सर्वच मच्छीमारशी निगडीत असलेले सर्व आमचे सर्वसामान्य मच्छीमार यांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, जेणेकरून आज जी चाललेली गळचेपी, एकाधिकारशाही याला कुठेतरी चाप बसेल, यासाठी आज आपल्याला आपली ताकद या ठिकाणी दाखवून दिलं पाहिजे. समुद्र हा आपल्या हक्काचा आहे, तो कुणाच्या बापाचा नाही. एक मुठभर धंदा करणाऱ्या या ठिकाणी धडधाकट्या लोकांचा हा समुद्र नाही आहे हे दाखवण्यासाठी ही एकजूट या
एकजूट करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण शुक्रवारी दिनांक 10/4/2026 रोजी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा आणि या मोर्चामध्ये सामील व्हा असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक, सर्व मच्छीमार बांधवांना आणि सर्व तालुक्यातील सर्व मच्छीमारांना या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. रूट सांगा, कसं काही ना काही असतं आणि कसं काय होतं. या मोर्चाची सुरुवात वरण नाका ते बंदर जेटी ती फोकांडा पिंपळ आणि फोकांडा पिंपळ ते फिशरीज ऑफिस धुरीवाडा या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी जाईल आणि त्याचं नेतृत्व सन्माननीय माजी आमदार वैभवजी नाईक साहेब, माजी आमदार परशुरामजी उपरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे श्रमिक मच्छीमार आणि श्रमजीवी मच्छीमार यांनी सुद्धा या मोर्चामध्ये